हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? वेलकम इन दिस चॅनल. आज आपण युनिट्स अँड मेजरमेंट्स ह्या चॅप्टरचा व्हिडिओ नंबर 12 बघणार आहोत. स्टुडंट्स, पाचच्या व्हिडिओमध्ये आपण युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हा टॉपिक चालू केला होता. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण त्याचे 2 युजेस बघितलेले आहेत. ह्याचा फर्स्ट यूज आपण बघितलेला आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ दी फिजिकल इक्वेशन. कोणतंही इक्वेशन हे फिजिकली करेक्ट आहे का नाही ते आपण विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन्स चेक केलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड आपण बघितलं होतं टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, राईट. सो पाचच्या व्हिडिओमध्ये आपण हा पॉईंट स्टडी केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण टाईम पिरियड, लेंथ आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्याच्यामधलं रिलेशन फाइंड आउट केलं होतं. टी इज इक्वल्स टू 2π√L/g. ठीक आहे. सो हे 2 युजेस झालेले आहेत. आज आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा थर्ड यूज बघायचा आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर between the units of the same physical quantity in two different system of units. कोणतीही एक फिजिकल क्वांटिटी की जिचे काय आहेत 2 वेगवेगळे युनिट आहेत 2 वेगवेगळ्या सिस्टीममध्ये. फॉर एक्झाम्पल वर्क जर का आपण घेतलं तर वर्क ह्याचं SI युनिट आहे जूल आणि ह्याचं CGS युनिट आहे अर्क. सो ह्या दोघांच्या मधला आपल्याला कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, राईट. सो आजचा आपला थर्ड पॉईंट आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स. टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर to find the conversion factor of the units of the same physical quantity but two different system of units. एक्झाम्पल आपण घेतलं होतं वर्क. वर्कचं SI मधलं युनिट आहे जूल, राईट. CGS मधलं युनिट आहे अर्क. सो आपल्याला जूल आणि अर्ग ह्यांच्यामधला कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. सो लेट अस फाइंड आउट द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन दीज टू युनिट्स. कसं फाइंड आउट करणार आहोत आपण? सो जूल आपल्याला माहिती आहे SI मधला आहे. सो 1 जूल इज इक्वल्स टू 1 जूल is equals to x अर्ग. आता असं का घेतलं असेल मी 1 जूल इज इक्वल्स टू x अर्ग? ठीक आहे. ह्याच्यावरती थोडंसं डिस्कस करूया आपण. जूल हे SI युनिट आहे, राईट. SI युनिटमध्ये लेंथ, मास, टाईम कसा मोजतो आपण? तर लेंथ ही मीटरमध्ये, मास kg आणि टाईम सेकंडमध्ये मेजर केला जातो, राईट. अर्ग हे CGS युनिट आहे. अर्ग हे काय आहे? CGS युनिट आहे. सो CGSमध्ये लेंथ ही सेंटीमीटरमध्ये, मास हा ग्रॅममध्ये, तर टाईम हा सेकंडमध्ये यूज करतो, राईट. आता ऑफकोर्स मीटरपेक्षा सेंटीमीटर हा लहान आहे, kg ग्रॅम हा लहान आहे. सो एकंदरीतच हे जे अर्ग हे जे युनिट आहे ह्याची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? जूलपेक्षा कमी आहे. ठीक आहे. मग ह्यांना जर का आपल्याला बरोबरीत आणायचं असेल तर जूल आणि अर्गला जर का बरोबरीत आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कोणत्या तरी एका क्वांटिटीने ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो दॅट काय होईल की हे जूलच्या बरोबरीत येईल. सो वी हॅव अज्युम्ड द क्वांटिटी इज एक्स. सो एक्स इज द क्वांटिटी की ज्यावेळेस ह्या एक्सने आपण अर्गला मल्टिप्लाय करू त्यावेळेस काय होईल? इट विल बी इक्वल टू दी 1 जूल. ठीक आहे. मग हा जो एक्स आहे दिस एक्स इज कॉल्ड ॲज दी कन्वर्जिंग फॅक्टर.
ह्याला आपण काय म्हणणार आहोत, कन्वर्जिंग फॅक्टर किंवा कन्वर्जन फॅक्टर असं म्हणणार आहोत. आणि ह्या एक्सची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्याने आपल्याला ह्या एक्सची, हा जो कन्वर्जिंग फॅक्टर आहे, ह्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. रिमेंबर वन थिंग की हे जे युनिट्स आहेत हे सेम फिजिकल क्वांटिटी वर्कचे युनिट आहेत. हे SI युनिट आहे आणि हे CGS युनिट आहे. सो आपण काय करत आहोत, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ दी सेम फिजिकल क्वांटिटी. दोन युनिटमधला कन्वर्जन फॅक्टर आपण फाइंड आउट करत आहोत ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन अ 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. आता हे जे युनिट्स दिसत आहेत तुम्हाला ते कुठले आहेत, तर दोन वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. ही SI सिस्टीम आहे, ही CGS सिस्टीम आहे. सो ह्यांच्यामधला आपल्याला कन्वर्जिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे, राईट. सो कन्वर्जन फॅक्टर इज एक्स. एक्स काय आहे, आपला कन्वर्जन फॅक्टर आहे. सो एक्स इज इक्वल्स टू काय होईल मग, एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल, 1 जूल अपॉन अर्ग. काय मिळेल आपल्याला, 1 जूल अपॉन अर्ग असं मिळेल. सो 1 जूल upon 1 erg. 1 joule upon work is the value of converging factor x. ठीक आहे. सो एक्सची ही काय झाली, व्हॅल्यू झालेली आहे. आता विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन आपल्याला हे लिहायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, हे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन्स आपल्याला हे लिहायचं आहे. कसं लिहिता येईल आपल्याला, मी इथंच लिहिते बघा, इक्वल टू. कसं लिहिता येईल, आपल्याला माहिती आहे हे काय आहे, वर्कचं युनिट आहे. ठीक आहे. सो वर्कचं डायमेन्शन काय आहे, L⁻², M⁻1, T⁻⁻². हे काय आहे, वर्कचं युनिट आहे, सॉरी वर्कचं हे डायमेन्शन आहे. L⁻², M⁻1, T⁻⁻2 इट इज द डायमेन्शन ऑफ दी वर्क. हे काय आहे, वर्कचं डायमेन्शन आहे. सो 1 जूल इज इक्वल्स टू काय होईल, L⁻², M⁻1, T⁻⁻2, राईट. सो आता इथे खाली काय आहे, अर्ग आहे. ठीक आहे. सो अर्ग इज ऑल्सो युनिट ऑफ वर्क. अर्ग हे देखील काय आहे, वर्कचं युनिट आहे. सो ह्याचं देखील डायमेन्शन काय येईल, L2, M⁻1, T⁻⁻2. ठीक आहे. मग आता हे दोन्ही डायमेन्शन सेम आहेत, बरोबर आहे, परंतु ह्यांची जी सिस्टीम ऑफ युनिट्स आहे ती कशी आहे, वेगवेगळी आहे. सो टू इंडिकेट द सिस्टीम ऑफ युनिट्स, ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत, त्याच्यासाठी आपण काय करूयात, सफिक्स यूज करूयात. ठीक आहे. मग सफिक्स कसे यूज करूयात आपण, तर ही जी SI सिस्टीम आहे ह्याच्यासाठी आपण 1 देऊया इथे. ठीक आहे. सो दिस विल इंडिकेट्स दॅट इट इज फ्रॉम दी SI सिस्टीम ऑफ युनिट्स. आता हे CGS मध्ये आहे, सो इथे आपण ह्याला 2 देऊया सफिक्स. सो इट विल इंडिकेट दॅट धिस डायमेन्शन इज फ्रॉम दी CGS सिस्टीम ऑफ युनिट्स. लक्षात येते सर्वांच्या, आपण काय केलेलं आहे, 1 जूल इज इक्वल्स टू एक्स अर्ग आपण असं घेतलेलं आहे. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो एक्स इज इक्वल्स टू काय आहे, 1 जूल अपॉन 1 अर्ग असं आहे. आता ह्याच्यामध्ये जूलची व्हॅल्यू आपण लिहिणार आहोत, डायमेन्शन आपण लिहिलेलं आहे L2, M1, T⁻⁻2. इथे खाली अर्गचं आपण डायमेन्शन लिहिलेलं आहे, राईट. आता हे दोनही डायमेन्शन सेम आहेत, कारण की फिजिकल क्वांटिटी ही सेम आहे, त्यामुळे त्यांचं डायमेन्शन कसं आहे, सेम आहे. परंतु ह्यांची सिस्टीम ऑफ युनिट्स मात्र वेगवेगळी आहे. आणि टू इंडिकेट दॅट बोथ आर फ्रॉम द डिफरंट सिस्टीम्स, आपण त्यांना वेगवेगळे सफिक्स वापरलेले आहेत.
फॉर एक्झाम्पल बघा, SI सिस्टीमसाठी आपण 1 1 असा वापरलेला आहे आणि CGS सिस्टीमसाठी आपण इथे 2 2 वापरलेलं आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे? आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्स इज इक्वल्स टू, इथं पण एलचा स्क्वेअर आहे, इथे पण एलचा स्क्वेअर आहे. मग आपण काय करूयात, ह्या ज्या टर्म्स आहेत, ह्या ज्या कॉमन टर्म्स आहेत त्यांना आपण वेगवेगळं करूयात. फॉर एक्झाम्पल इथे बघा, आपण असं लिहूयात L1 अपॉन L2, दोघांचा पण स्क्वेअर आहे त्यामुळे इथे मग कॉमन स्क्वेअर लिहिला. लक्षात येते? म्हणजे लेंथला सेपरेट, त्याच्यानंतर मासला सेपरेट आणि टाइम पिरियडला सेपरेट लिहूयात आपण. आता इथे काय होईल मग, M1 अपॉन M2 ह्याचा काय होईल, रेस टू 1. आणि इथे काय होईल मग, T1 अपॉन T2 रेस टू काय होईल इथं, -2. लक्षात येते सर्वांच्या? काय केलेत आपण, लेंथ, मास आणि टाइम ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म्सला आपण स्प्लिट केलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर बघा L1 अपॉन L2चा स्क्वेअर. ठीक आहे. आता हे आपल्याला कसं लिहिता येईल अजून, एक्स इज इक्वल्स टू L1 काय आहे, L1 मीन्स इट इज लेंथ इन SI सिस्टीम. ठीक आहे. सो SI सिस्टीममध्ये लेंथ कशी असते, कशामध्ये मोजली जाते, तर इट इज मेजर्ड इन अ मीटर. सो लेंथ दॅट मीन्स इट इज 1 मीटर अपॉन L2 मीन्स इट इज लेंथ इन CGS सिस्टीम, राईट. सो CGS सिस्टीममध्ये लेंथ कशामध्ये मेजर केली जाते, तर इट इज इन सेंटीमीटर. सो 1 सेंटीमीटर, ब्रॅकेट क्लोज्ड, ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे. ब्रॅकेटच्या ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तुम्ही हे एक्सप्रेशन लिहिताना काळजीपूर्वक ह्या पॉवर्स लिहिणं अपेक्षित आहे. जर का ह्या पॉवर्स लिहिताना जर का चुकला तुम्ही, तर तुमचा कन्व्हर्जिंग फॅक्टर हा जो आहे हा तुम्हाला चुकीचा मिळेल. ठीक आहे. सो कन्व्हर्जन फॅक्टर लिहिण्यासाठी पॉवर्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. सो ह्या पॉवर्सवरती विशेष तुम्ही लक्ष देणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढे M1 म्हणजे काय आहे, इट इज मास इन SI. सो SI मध्ये मास कशामध्ये मोजतो आपण, kg मध्ये. सो 1 kg अपॉन M2 दॅट मीन्स इट इज मास इन CGS. सो CGS मध्ये मास कशामध्ये मोजतो, तर ग्रॅममध्ये. सो 1 ग्रॅम. आता टाइम इन SI अँड CGS कशामध्ये मेजर केला जातो, सेकंडमध्ये मेजर केला जातो. सो 1 सेकंड अपॉन 1 सेकंड रेस टू -2. ठीक आहे. आता काय होईल बघा नेक्स्ट स्टेपला, 1 मीटर. 1 मीटर म्हणजे किती आहे, तर 100 सेंटीमीटर अपॉन 1 सेंटीमीटर. त्याचा स्क्वेअर लिहायला विसरायचं नाही. पुढे 1 kg मीन्स इट इज 1000 ग्रॅम अपॉन 1 ग्रॅम. पॉवर ह्याची 1 आहे, 1 लिहूयात. 1 सेकंड अपॉन 1 सेकंड रेस टू -2. ठीक आहे. आता ज्या टर्म्स कॉमन आहेत त्या कॅन्सल होतील. सेंटीमीटर गेट कॅन्सल, ग्रॅम गेट कॅन्सल, सेकंड गेट कॅन्सल. ठीक आहे. मग शिल्लक काय काय राहील, तर 100 चा स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय 1000. तर ह्याला कसं लिहिता येईल आपल्याला, हा जो 100 आहे, 100 म्हणजेच काय आहे, तर इट इज 10 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आणि त्याचा स्क्वेअर आहे बघा, बरोबर आहे. 100 म्हणजे किती आहे, 10 चा स्क्वेअर आणि त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे. पुढे इंटू इथे 1000 म्हणजे किती, 10 रेस टू 3.
ठीक आहे. नाव इथं सेकंड गेट कॅन्सल्ड, मग काय होईल 1⁻². ठीक आहे. 1⁻² म्हणजेच काय 1/1चा स्क्वेअर, पण 1चा स्क्वेअर काय असणार आहे 1 असणार आहे. सो 1/1 काय होईल 1. सो 1⁻² म्हणजेच काय होणार आहे इट इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. आता काय होईल 10⁻², त्याचा रेस 2 काय होईल हे 10⁻⁴, बरोबर आहे, इंटू 10⁻3. मग काय होईल हे इट विल बी इक्वल्स टू 10⁻7. बरोबर आहे का. इट इज इक्वल्स टू 10⁻7. काय होते ह्याची पॉवर 10⁻7 अशी होत आहे. राईट. सो 10⁻²चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴, आणि हे 10⁻3. 4 + 3 किती होते 7. मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरचं ॲडिशन होईल. सो 10⁻7 होईल. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 10⁻7. सो एक्स इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 10⁻7. एक्स म्हणजे किती मिळालेलं आहे 10⁻7. मग हे कसं होईल 1 जूल इज इक्वल्स टू किती अर्ग होतील मग 1 जूल इज इक्वल्स टू किती झाले मग 10⁻7 अर्ग. 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻7 अर्ग. सो 10⁻7 इज दी कन्वर्जन फॅक्टर. 10⁻7 हा काय आहे आपला कन्वर्जन फॅक्टर आहे. अशाच पद्धतीने ज्या इतर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचे जे SI CGS असे जे युनिट्स असतील त्यांचा देखील तुम्ही कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करू शकता. राईट. सो लेट अस रिवाइज. आपण काय शिकलोय आज टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स of the same physical quantity but different system of units. ठीक आहे. एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे वर्कचं. ह्याचं SI युनिट आहे जूल आणि ह्याचं CGS युनिट आहे अर्ग. ठीक आहे. सो 1 जूल इज इक्वल्स टू x अर्ग. Now x is the conversion factor. So x is equals to मिळेल आपल्याला 1 joule upon 1 अर्ग. सो वर्कचं जे डायमेन्शन आहे ते आहे L⁻² m1 T⁻⁻². ठीक आहे. मग जूल आणि अर्ग दोघांचंही डायमेन्शन सेम आहे, परंतु ह्यांची सिस्टीम ऑफ युनिट्स डिफरंट आहे. त्यामुळे ती डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स इंडिकेट करण्यासाठी आपण सफिक्स यूज केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल SI साठी बघा इथे आपण 1 1 1 घेतलेलं आहे आणि CGS साठी इथे आपण 2 2 घेतलेलं आहे. सो दिस इज फॉर दी SI सिस्टीम, दिस इज फॉर दी CGS सिस्टीम. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला बघा आपण लेंथ सेपरेट केली, मास सेपरेट केला आणि टाईम देखील सेपरेट केलेला आहे. सो L1/L2⁻², m1/m2⁻1, T1/T2⁻². ठीक आहे. आता लेंथ ही SI मध्ये मीटरमध्ये मोजली जाते म्हणून मग इथे 1 मीटर. लेंथ CGS मध्ये सेंटीमीटरमध्ये मेजर केली जाते म्हणून मग इथं 1 cm⁻². मास SI मध्ये kg मध्ये मेजर केला जातो तर CGS मध्ये ग्रॅममध्ये. सो इट इज 1 kg/g/1 आणि टाईम मात्र दोन्ही सिस्टीममध्ये सेकंडमध्ये मेजर केला जातो. पुढच्या स्टेपला बघा काय केलेलं आहे 1 मीटर म्हणजे किती आहे 100 सेंटीमीटर. सो आपण इथे पुटअप केलेलं आहे. 1 kgची व्हॅल्यू बघा इथे 1000 ग्रॅम पुटअप केलेली आहे. राईट. ह्या स्टेपमध्ये आपण ज्या कॉमन टर्म्स आहेत त्यांना आपण कॅन्सल केलं आहे बघा. सेंटीमीटर गेट कॅन्सल्ड, ग्रॅम गेट कॅन्सल्ड विथ ग्रॅम, सेकंड गेट कॅन्सल्ड विथ दी सेकंड. सो 100 म्हणजे काय 10चा स्क्वेअर आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1000 म्हणजे 10⁻³ आता हे 10चा स्क्वेअर ⁻² म्हणजे ही पॉवर काय होईल 10⁻⁴ होईल. मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे पॉवरचं ॲडिशन होईल. 4 + 3 = 7. सो 10⁻⁷ होईल. इथे 1⁻² आहे
म्हणजेच काय 1चा स्क्वेअर, परंतु कुठे डिनॉमिनेटरमध्ये, तो काय होईल मग 1 होईल. सो 1/1 इज इक्वल्स टू 1, त्यामुळे इथं 1 लिहिलेलं आहे. सो ह्या सगळ्यांचा मल्टिप्लाय केला तर तो किती येणार आहे 10⁻7. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 10⁻7. मग आपण कसं लिहू शकतो, सर्वात शेवटी कसं लिहायचं 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻7 अर्ग. So 10⁻7 is the conversion factor, right? So students, अशा पद्धतीने आपण आज uses of dimensional analysis चा थर्ड यूज बघितलेला आहे. ओके स्टुडंट्स, थँक यू.